सुई कुठं पडली होती? राजू भाऊ म्हणते मला माहित नाही बा म्हणते आपाजी. मग तू पाहून कसं राहिला? नाही ते आजी म्हणे सुई पडली, पण कुठं पडली ते मला काही माहित नाही. बर मग गेले आपाजी बुडी बशी. आजीबाई तुमची सुई आहे का पडली? हो. कोण होईल तू? मग ते सांगते मी मग म्हणते आजी तुमची सुई कुठं पडली? मग ते त्यावेळेस म्हणते बाबा दादा मी कधी का बाहेर आली आणि माझी साडी फटली म्हणून त्या सपरीमध्ये बसली आणि सुईनं धागा घेतला पण हातातली सुई गेली पडून म्हणून दोरा राहिला होती म्हणून मी पाहायला लागली. म्हणे आजी तुझी सुई सपरीत पडली आणि तू इथं रोडवर गाडी आली पाहायला चाल तुझी सुई पाहून देतो. आता आजीचा हात धरून आतमध्ये नेला राजू भाऊ. त्याच्यापाशी होतं मोबाईलचा अंधार पडला होता. पहिले हे विचारलं आजीबाई तुम्ही कुठे बसल्या होत्या? तिनं सांगितलं दादा इथे बसले होते रे बाबाशी. बरं. राजू भाऊन बटन दाबला लाईट चमकवला. सुई कशी चमकली ते? म्हणे आजी सुई तर सुई इथं पडली तू रोडवर पाहायला चालली कशी संपूर्ण म्हणे ते म्हणून वर्म चुकली चुकडी या वर्म फेरगडी वर्माला चुकती म्हणत. वर्म जर चुकलं तर आपलं कार्य बिघडल्याशिवाय राहत नाही. हा संशय पार्वतीच्या मनात आला. म्हणजे कहू किती वेळ झाला मी तुम्हाला आवाज देत आहे? अगं पण मी ध्यानस्थ होतो. कोणाचं ध्यान करत होते? मोठ्या आवेशानं नाही का? घरात जरासा बाईले आवेश आला तर माणसानं दबून गेलं पाहिजे. हा बाई जर जोशात असली ना तर माणसानं दबून जावं म्हणजे भांडण होत नाही. नाही तर तिच्या जोशामध्ये यानं जर आवेश घेतला तर दोघांची गोष्टी झाल्याशिवाय राहत नाही. हे पक्क्याच आहे. म्हणून भांडणामध्ये एक जर जोशाचा दुसऱ्यानं आपलं नम्र व्हावं. नम्र झाला होता आणि तेने कोंडविले आनंद. त्या आई साहेबाचा आवेश पाहिला भगवान शिवजीनं आणि भगवान शिवजी काहीच नाही बोलले. आणि मग हिचा आवेश जरासा कमी झाला. मग मोठ्या प्रेमानं म्हणते अगं मी गुरुचं ध्यान करत होतो. म्हणजे तुम्हालाही गुरु आहे का? बिना गुरुशिवाय कसं कळणं? भवे विन देव न कळे संदेह गुरु विन अनुभव. शुद्ध भावाशिवाय देव कळत नाही आणि गुरु शिवाय अनुभव येत नाही का? म्हणून माझ्या गुरुचं ध्यान करतो. मग तुमचे गुरु कोण? मला आतापर्यंत असं वाटत होतं का माझे पतीच विश्वाचे मालक आहे. त्याच्यापेक्षा मोठं कोणी नाही नाही आहे. मग कोण? म्हणे भगवान प्रभू रामचंद्र. तो राम आणि तुमचा गुरु मोठ्या आवेशाने म्हणते हो तो राम माझा नाव आहे. मी त्याचं चिंतन करतो. अखंड चिंतन त्याचंच करतो. हो म्हणे तो एका बायकोसाठी वनावनं फिरून राहिला. हाय मेरी सीता, हाय मेरी सीता. झाडाले आलिंगन देते, दगडाले आलिंगन देते. तिच्या त्या रामाकरता हो तोच राम माझा गुरु. म्हणे त्याला तुम्ही का भुलवून येते? तुमचा गुरु आहे तो आत्ता भुलवून येते नाही. बरोबर त्या भानगडीत नको पडू. पण तो तुमचा स्त्री हरिभक्त थोडं मानते का? आवेशाला म्हणजे मानते का? नाही मानत. निघाली. पण भगवान शिवजीने सांगितलं पहा आई नको जाऊ. बरोबर आपला पती पत्नीचा संबंध कायमचा समाप्त होईल. माझा आई जाऊ नको. सन्मान होणार नाही. जाऊ नको. नाही आता तुमच्या गुरुला बोलवूनच येते. भगवान शिवजीनं पाहिलं झाला प्रपंच संपला.